हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। मालवणमध्ये पैसे वाटपाचा आरोप। निलेश राणेंचा भाजप कार्यकर्त्यांच्या घरात छापा। 20 ते 25 लाख सापडल्याचा दावा। ते पैसे विजय केनवडेकरांच्या व्यवसायाचे। भाजप केनवडेकरांच्या पाठीशी। जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांकडून केनवडेकरांची पाठराखण। मालवणमध्ये निलेश राणेंनी केलेले आरोप खोटे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांशी याचा काही संबंध नाही। भाजप नेत्यांनी आरोप फेटाळले। शरद पवारांच्या पक्षातील नेते राम खांडेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला। 10 ते 15 जणांच्या हल्ल्यात राम खांडेसह 3 ते 4 जण गंभीर जखमी। खासगी रुग्णालयात उपचार सुरू। अंजली दमानिया आज घेणार गृहमंत्री अमित शहांची भेट। अजित पवारांचा राजीनामा घेण्याकरता काल दिला होता 24 तासांचा अल्टिमेटम। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय। राज्यातील पूरस्थितीमुळे शेतीसाठीच्या कर्जवसुलीला 1 वर्षाची स्थगिती। इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून कोसळल्याने 3 वर्षाचा बालक गंभीर जखमी। नाशिकच्या गंगापूर रोडवरील सहदेव नगर इथली घटना। नाशिकच्या ओझर गावात 12 गाड्या ओढताना एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू। चंपाषष्ठीच्या दिवशी 12 गाड्या ओढण्याची आहे परंपरा। 12 गाड्यांच्या खाली आल्याने भाविकाचा मृत्यू। हाँगकाँगमध्ये 31 मजली इमारतीला भीषण आग। आगीत 36 जणांचा होरपळून मृत्यू। भारताला मिळालं राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद। 2030 मध्ये अहमदाबादमध्ये खेळवली जाणार राष्ट्रकुल स्पर्धा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन। वेगवान स्वरूपात भाजपकडून पैसे वाटप केलं जात असल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केला। मालवणमध्ये त्यांनी भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावर छापा टाकला। या छाप्यामध्ये सापडलेल्या बॅगेत 20 ते 25 लाख रुपये असून केनवडेकर यांना हे पैसे कुठून आले याबाबत ठोस उत्तरं देता आली नाहीत असा आरोप निलेश राणे यांनी केला। उज्ज्वला थिटे यांची याचिका सोलापूर जिल्हा न्यायालयानं फेटाळून लावली आहे। अनकर नगर पंचायत निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली होती। भाजप नेते राजन पाटील यांची सूत प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरला होता। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरूच आहे। राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये गेलेल्या नगरसेवकांचं स्वागत करत म्हसळा येथील बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली। यावेळी राष्ट्रवादीकडून निषेधाचे फलक दाखवत रॅलीला काळे झेंडे दाखवण्यात आले। गोगावले आणि तटकरेंचे कार्यकर्ते यावेळी आमनेसामने आले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हुपरीमध्ये निवडणूक चिन्ह वाटपावरून वाद निर्माण झालाय। निवडणूक चिन्ह बदलल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आलाय। दबावातून चिन्ह बदलल्याचा आरोप करण्यात आलाय। अमळनेरमध्ये दाखल होताच श्रीकांत शिंदेंचं लाडक्या बहिणींकडून स्वागत करण्यात आलं। प्रचारादरम्यान 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली। मी बीड जिल्ह्याची आजन्म पालक असल्याचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय। पालकमंत्री जालन्याची असले तरी मंत्री म्हणून मी बीड जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार असल्याचंही त्या म्हटल्या। धुळ्याच्या शिरपूरमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना आधीपेक्षा अधिक मजबूत झाल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं तर शिरपूर नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला।
बदलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलंय। नगर परिषदेच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचार करणार आहेत। दरम्यान प्रचार सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे। कल्याणमध्ये काँग्रेसला धक्का बसलाय। काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक सचिन पोटे यांनी राजीनामा दिलाय। सचिन पोटे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत। 2021 मध्ये निवडणुका झाल्या असत्या तर तरुणांना संधी मिळाली असती असं मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं। महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं, आता ही शक्य तिथे युती झाली आहे, त्यामुळे नगर परिषदांमध्ये देखील महायुतीला यश मिळेल असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय। पंढरपूर नगरपालिकेसाठी एकाच प्रभागातून पती पत्नी निवडणूक लढवत आहेत। तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आदित्य फतेपूरकर आणि स्मिता फतेपूरकर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। येत्या एप्रिल महिन्यात सम्राट महाडिकांचा मोठा सत्कार करण्याचा सुतोवाच मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलाय। यामुळे सम्राट महाडिकांना भाजपकडून आमदारकीचा शब्द पाळला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे। अंबरनाथमध्ये शेकडो भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। काल शिवसेना व्यापारी संघ तसंच विभाग प्रमुख रूपसिंग धवल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये फोडाफोडीचं राजकारण टोकाला पोहोचल्याची चर्चा आहे। आमदार चंद्रकांत पाटलांनी रक्षा खडसेंवर भूखंड लाटल्याचा आरोप केलाय। घराणेशाहीच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं। जळगावच्या सावदामध्ये भाजपकडून जोरदार प्रचार करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन आणि चंद्रकांत पाटलांचं जंगी स्वागत केलं। दरम्यान रोड शोचं देखील आयोजन करण्यात आलं। येत्या एप्रिल महिन्यात सम्राट महाडिकांचा मोठा सत्कार करण्याचं सुतोवाच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय आणि यामुळे सम्राट महाडिकांना भाजपकडून आमदारकीचा शब्द पाळला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे। अंबरनाथमध्ये शेकडो भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। शिवसेना व्यापारी संघ तसंच विभाग प्रमुख रूपसिंग धवल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये फोडाफोडीचं राजकारण टोकाला पोहोचल्याची चर्चा आहे। नक्षलवादामुळे भारतीय संविधान धोक्यात असल्याचं वक्तव्य मंत्री योगेश कदम यांनी केलंय। तर नक्षलवादाच्या माध्यमातून संविधान धोक्यात आणण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे। महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना आपण केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहोत याचं भान ठेवावं असे निर्देश देत शिंदे आणि फडणवीसांनी दिले आहेत अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। शिरसाट आणि चव्हाणांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून त्यांनी हे भाष्य केलं। नवी मुंबई शहरामध्ये 45,588 दुबार नावं असल्याची बाब प्रारूप मतदार यादीतून समोर आली आहे। दरम्यान आता बीएलओच्या माध्यमातून एका ठिकाणचं नाव रद्द करणार असल्याची माहिती नवी मुंबई मनपा उपायुक्त डोईफोडे यांनी दिली आहे। दुवार मतदार यादीतील घोळावरून शिवसेना उबाठा पक्षानं निवडणूक अधिकाऱ्यांना घेरलं। ठाणे महापालिका मुख्यालयात जाऊन मतदार यादी नव्यानं तयार करून नंतरच मतदान घ्यावं अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाकडून करण्यात आली। मीराभाईंदरमध्ये मतदार यादीतील घोळावर मनसेनं संताप व्यक्त केलाय। अविनाश जाधव यांनी आयुक्तांची भेट घेत तातडीनं यादी दुरुस्त करण्याची मागणी केली आहे। यवतमाळच्या पांढरकवडामध्ये एकनाथ शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिंदेंनी एमआयडीसी निर्माण करण्याबाबत उदय सामंत यांना फोन केला। आताची सामाजिक राजकीय परिस्थिती पाहून दम गुदमरल्यासारखा होतो। अभिनेते नाना पाटेकर यांनी एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं। तर राजकारण्यांकडून जातीपातीचं राजकारण सुरू असल्याचंही ते म्हटलं। शहीद तुकाराम ओंबळे हे केवळ वीर नव्हते तर ते एक प्रपंच होते। तुकाराम ओंबळेंनी जे धैर्य दाखवलं ते भारतरत्न पुरस्काराला पात्र आहेत आणि भारताच्या महान सुपुत्राला विनम्र अभिवादन अशी पोस्ट करत माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांनी तुकाराम ओंबळेंना अभिवादन केलं। जालन्यात नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 100 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय। चंपाषष्ठी निमित्त नाशिकच्या ओझरमध्ये श्री खंडेराव महाराज यात्रेमध्ये 12 गाड्या ओढण्याचा पारंपरिक सोहळा उत्साहात पार पडला। येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। चंपाषष्ठी निमित्त पंढरपुरात खंडोबा मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली। कोटंबा दिवटी घेऊन मोठ्या संख्येनं येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर करण्यात आला। विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात असणाऱ्या पुरातन खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीचा उत्सव साजरा करण्यात आला।
भिवंडीत पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीनं शहीदांना मानवंदना देण्यात आली। 26 अकराच्या हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। दरम्यान मोठ्या संख्येनं पोलिसांसह नागरिक उपस्थित होते। जळगावात संविधान जागर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। संविधान सन्मान संयोजन समितीच्या पुढाकारानं ही रॅली काढण्यात आली होती। रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला। मुंबईच्या गोरेगावच्या ओबेरॉय मॉल परिसरात युवक काँग्रेसकडून संविधान पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान संविधानाच्या उद्देशिकेचं वाचनही यावेळी करण्यात आलं। परभणीचे ग्रामदैवत खंडोबाच्या यात्रेला प्रारंभ झालाय। पुढील 3 दिवस ही यात्रा चालणार असून पंचक्रोशीतील नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। सांगलीमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुरेश खाडेंसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। दरम्यान मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला। यवतमाळच्या पांढरकवड्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिंदेंनी MIDC निर्माण करण्याबाबत उदय सामंत यांना फोन केला। आताची सामाजिक राजकीय परिस्थिती पाहून दम गुदमरल्यासारखा होतो। अभिनेते नाना पाटेकर यांनी एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं। शहीद तुकाराम ओंबळे हे केवळ वीर नव्हते, तर ते एक प्रपंच होते। तुकाराम ओंबळेंनी जे धैर्य दाखवलं ते भारतरत्न पुरस्काराला पात्र आहेत, अशी पोस्ट करत माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांनी तुकाराम ओंबळेंना अभिवादन केलं। जालन्यामध्ये नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 100 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय। अमळनेरमध्ये श्रीकांत शिंदेंच्या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। अमळनेर नगरपरिषदेवर शिवसेनेचा मोठा विजय होणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। आमदार संतोष बांगर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती। त्यांच्यावर अनेक गुन्हे असल्याचं वक्तव्य तानाजी मुटकुळे यांनी केलंय। पोलीस पाठवल्याच्या वक्तव्यावरून त्यांनी हा पलटवार केला। आतापर्यंत घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या तुम्ही माझ्यासह पाहिल्यानंतर यापुढच्या